धन्यवाद सगळ्या पोलिसांचे आणि बीएमसी अधिकाऱ्यांचे मानतो। पाहतात कोकण सृष्टी। सध्या आपण गणेश गल्ली मुंबईचा राजा या श्रींच्या दर्शनासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि मंडळाचे आपल्यासोबत कार्यकारी सदस्य या ठिकाणी जोडले गेलेले आहेत। आपण त्यांना विचारणार आहोत की गेल्या कित्येक वर्षापासूनची आपली गणेशोत्सवाची परंपरा आहे आणि आपण कशा पद्धतीने सामाजिक आशय संदेश देणार आपण कार्य या माध्यमातून करत आहोत। हे 98 वर्ष आहे आमचं आणि पुढे आमचं 100 शतक महोत्सव वर्षाचं आम्ही आतापासून तयारी करत आहोत आणि हे आम्ही डेकोरेशन 75 वर्षानंतर चालू केलं। 75 वर्ष जेव्हा पूर्ण झाली त्यानंतर आम्ही सलग प्रत्येक राज्यातली जी विविध म्हणजे देवस्थान आहेत किंवा अशी पर्यटन स्थळ आहेत त्याचं आम्ही हे करतो, देखावा दाखवतो म्हणजे लोकांना प्रत्येकाला कळलं पाहिजे कुठे कुठे भारतात आपल्यामध्ये कुठची देवळे आहेत, कुठचे स्थळ आहेत ते आम्ही या ठिकाणी दाखवत असतो। आणि या ठिकाणी आता भाविकांची गर्दी, आज रविवार पण आहे तर मोठ्या प्रमाणावरती भाविक येत आहेत वगैरे। हा उत्साह पाहिल्याच्या नंतर एक कार्यकर्ता मंडळाचा कार्यकर्ता बोलल्याच्या नंतर कशा पद्धतीचा आनंद होतो? आनंद खूप होतो। आमची पूर्ण टीम पादरची टीम आहे आणि आम्ही विभागवार आमचं एक म्हणजे प्रत्येक आयोजन केलेलं असतं विभागवार। आता ही आमच्या विभागाची पूर्ण टीम आहे, अशी 5,000 अशी टीम आमच्या या ठिकाणी कार्यरत आहे। सध्या या संपूर्ण परिसरामध्ये कायदा सुव्यवस्थेवरती पण दडपण असतं, पण पोलिस देखील डोळ्यामध्ये तेल टाकून प्रत्येक भाविकांचं या ठिकाणी त्यांना कशा पद्धतीने सहकार्य होईल यासाठी पाहतात। आपण त्यांच्यासाठी काय सांगाल, खास करून पोलिसांसाठी? पोलिसांसाठी आम्ही नक्कीच त्यांचे आभार मानतो। ते आम्हाला नेहमीच सहकार्य करत असतात आणि त्यांना पण आम्ही सहकार्य करत असतो। कधी त्यांना कुठची अडचण येऊ नये असं आम्ही त्यांचं पूर्ण व्यवस्था केलेली या ठिकाणी आणि प्रत्येक सुव्यवस्था आहे, कॅमेरे आहेत, फायरचे हे आहेत, बॉल आहेत, फायर आता यावेळी फायरचे बॉल पण लावलेले आहेत, कधी काय प्रॉब्लेम होऊ नये सेफ्टीसाठी या ठिकाणी फायर बॉल पण लावलेले आहेत आणि पोलिसांनाही सुरक्षा यंत्रणेमध्ये सुखसोयी म्हणजे काय चोरी होऊ नये म्हणून प्रत्येक ठिकाणी कॅमेरे लावलेले आहेत। प्रत्येक ठिकाणी आपण कॅमेऱ्याची व्यवस्था आणि मुंबई महानगरपालिकेने ज्या पद्धतीची व्यवस्था आपल्याला दिलेली आहे, बीएमसी बद्दल काय सांगाल? बीएमसीने म्हणजे बीएमसी ज्याप्रमाणे काम करते, दरवर्षी सकाळी आमचा जो कचरा असतो पूर्ण दिवसाचा तो सलग 11 दिवस ते उचलण्याचं काम करत असतं आणि 11 दिवसानंतर 12व्या दिवशी एवढ्या चप्पल असतात तरी खूप भाविकांच्या चप्पल राहिलेल्या असतात, ते पूर्णपणे क्लीन करून या ठिकाणी खूप साफसफाई करायचं। त्यांचे नक्कीच आम्ही आभार मानतो आणि धन्यवाद सगळ्या पोलिसांचे आणि बीएमसी अधिकाऱ्यांचे मानतो। तर हे होते आपल्यासोबत नितीन नार्वेकरजी। सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये सामाजिक बांधिलकी देखील आपण जपली पाहिजे आणि त्याचसोबत शासन यंत्रणेकडून ज्या प्रशासकीय यंत्रणा भाविकांच्या सुखसोयीसाठी राबवली गेलेली आहे त्या लोकांबद्दल त्यांनी आपुलकीची भावना आणि कृतज्ञता व्यक्त केलेली आहे। आपण मुंबईच्या राजाला नमन करत ह्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या जिद्दीचं आणि उत्साहाचं कौतुक करूया आणि जोरात बोलूया, गणपती बाप्पा।